अरे 17ला ना ठरला पोरं क्वार्टरी प्यायला लागल्यामुळे बायका मिळालं ना. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणे. आता ज्यांची लग्न राहिले तुम्ही तो नाद सोडून द्या. बायको नाही मिळाला असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा. बायको नाही मिळाला. कशी काय बायको मिळेल? 17ला तुम्ही क्वार्टरी पितात, 18ला गोवे खाता, कशी मिळेल बायको? आता काय पुरीचे बाप काही येडे? बायको नाही मिळणार तुम्हाला. कशी काय मिळेल बायको? मला सांगा. तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, SP मुलगी, प्रांत मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी. आता मुलगी तहसीलदार आहे, तिला 1.5 लाख पेमेंट आहे बरोबर. तिला 90% मार्क आहे, तिला 95चा नंबर देऊ नको. तुमच्यापैकी कोणाला 95 येतं? बोटवर कर, एका मिनिटात बायको देतो मी. मला उतरून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे. मग आता तुझी 48च्या आधार तिकडं जायचो भावळात नाही तर बायको नाही. आता ज्यांचे लग्न राहिले त्यांनी फक्त मामाची मामीचीच पूजा करली. आजपासून तुमचा मामाच पांडुरंग, मामी रुक्मिणी. नुसत्या मामाचं ऐकून जमणार नाही, मामाचं मामी पुढं काही चालू. बायका नाही मिळणार तुम्हाला. आता मामाची पूजा. त्या मामाला मुलगी आहे का रे? हे बऱ्या त्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी मामाला मुलगी नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाला आहे का मुलगी? तो लहान आपला खाली जाऊ. त्या मामाला मुलगी आहे का? किती? एक आहे का? आणि ते भाऊ किती नाही? किती भाऊ आहे तुला? एकटाच आहे का तू? दोघं जण आहे? एक झाला बॉस आहे. मामाला आहे का रे मुलगी? हे बऱ्या. हा नाही तुझ्या नाही? नाही तुझ्या नाही? मामा मुलगी नाही? नाही तुझ्या नाही? तुला ना गंधावाला आहे का? नाही. तुम्ही आले आमच्या टोळीत. त्या मामा आहे का रे? त्याला आहे का? किती? 2? एकच आहे का? आणि तुम्ही भाऊ किती? एकटाच आहे का? कल्याण. आता इथून पुढे दिवाळी सुट्टी, उन्हाळ्यात सुट्टी. मामा काहीच नका देऊ. हा विनोद नाही. पोरांच्या बापाची अशी जिरली सध्या. आता पोरांचे बाप फक्त कडक कपडे घालतात नाही तर जिरली. ते आता बरंच पुरच्या बापाला म्हणते राम राम. ठेवलं यंदा नाही. यंदा नाही होतो तिकडे देवाला सोडा म्हणून. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. पोरीचा बाप म्हणतो टच नको, धक्का नको. आणि यंदा नकोच. आता पुरीच्या बापाने इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे तो आता डायरेक्ट म्हणतो पाऊस पाणी झालाय, पीक पाणी झालंय, पुढच्या वर्षी पाहू. आता पोऱ्याचा बाप निर्लज्ज झाला. थांबवतो मग. तुम्हाला थांबू नका, तुमचं. मग आता पोरीच्या बापाने इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झालंय. आता ते डायरेक्ट काय म्हणतो माहिती का? मी असं आहे बा मोकळा. सुतळी नाही आपल्याकडे. सुतळी पोराचा बाप म्हणतो अख्खा आपलं. त्या 2-3 वर्ष जेवढे लग्न झाले ना मला, टोटल लग्नाचा खर्च पोराचा बाप करतोय. आता पुरीचा बाप आता खिशात हातच गाडीत नाही. मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडवतो भरपूर. जेव्हा लय दिसाला नालायक सापडलाय हा. आणि पोऱ्याचा बाप हातात द्वाता धरून पोरं पाहून मारा रे. पोरीनो, तुमच्यावर फार चांगले दिवस येणार. तुम्ही फक्त पळून जाऊ नका. तुम्ही सध्याला दणका उठवला. पळून जाण्याचा सिनेमा पाहिल्यापासून तर कामच बिघडलं. काय नाव रे त्याचं? सैराट. पूर्ण सैराट पहा तुम्ही, पण त्याचा शेवट पहा कसा आहे शेवट.
मोटरसायकल गायब. कसा शेवट शेवट कसा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. तुम्ही ताडी नावाचा सिनेमा पाहिला मराठी? पाहिला नसेल पाहिला तर पहा. एकदा मी म्हणतो म्हणून पहा. आता एवढ्यात नाही टीव्हीला तो ताणी ताणी इतका सुंदर सिनेमा आहे मला. हे बघ टीव्ही पाहणे हे वाईट नाही, त्याच्यातले काही गोष्टी घेण्यासारख्या. त्या ताणी नावाचा सिनेमा पाहिला कोणी? पाहिला. त्या मुलीची कलेक्टर होण्याची इच्छा, तिच्या बापाची गरिबीतून तिला शिकवण्याची इच्छा, आणि तिच्या आईनं इतकं सुंदर चित्रपट आलं. पाहिलं तुम्ही? त्याच्यात काहीतरी पाहण्यासारखं आहे. हे 1 वर्षापासून तुम्ही दणकून पाहता. याच्यात काय पाहण्यासारखं आहे? काय पाहिलं? साऱ्या गावाला झाल्या माझ्या लग्नाची घाई. तुम्ही अजून एक सिनेमा पहा. धुडगुस मराठी सिनेमा आहे. मराठीत पहा. मी हिंदी सांगणार. मी मराठी पाहत असतो तरी आता आपली कधी गाठच पडत नाही टीव्हीची. या सगळ्या घराच्या घरी बसलं तर आपल्या टीव्हीची कायची गाठ आहे मला. पण काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत आणि त्या पाहिल्याच पाहिजे. तुमच्या घरात टीव्ही आहे का बाबा? झी टॉकीज आहे का? नाही नाही. स्टार गोल्ड कार्टून स्टार गोल्ड आहे का? नाही. तुमच्या टीव्हीला चॅनल कोणते? माय कीर्तनात विनोद करावा नाही लागत, आपापच होतो मला. हे शिका. आता थोडं मागे जाऊ. तुम्ही मागं पुढं जायचंय का आपल्याला? मोहितल्या मंदिराला आपल्याला मंदिर तयार करायचंय. त्या पांडुरंगाच्या मंदिराचा पाया तसा याचा पाया करा. याचा पाया ज्ञान. त्याला कळस बसवलाय. यालाही ज्ञानाचा वैराग्याचा कळस बसवा. त्याच्यात देव बसलाय. याच्यात देव आहेच सापडवण्याचा प्रयत्न करा. हेच कळशारोहण. खिडक्यात त्याला दरवाजा याला दरवाजा आहे. त्याच्यात देव आहे याच्यात देव आहे. त्याला खिडक्यात याला खिडक्यात त्याला खिडक्यात याला खिडक्यात. याला छिद्रांची संख्या एकूण आहे 9 छिद्र आहे. शरीराला छिद्र 9 आणि 9 छिद्र आहे. शरीराला एकूण छिद्र 9 आहे. त्याला खिडक्यात याला खिडक्यात त्याला दरवाजा याला दरवाजा आहे. त्याच्यातही देव आहे आणि याच्यातही देव आहे. मग त्या देवाला जर तुम्ही त्या देवाच्या जर तुम्ही पाया पडायला जाता तर तुम्ही सहन करायला शिका. हाही एक दिवस देवच होईल. तुम्ही गेल्यावर सगळ्यात जास्त कारागिराचे घाव कुणी खाले? मूर्तीनं कारागिराचे घाव जास्त खाल्यामुळे ती कोण ठरली? मग तुम्ही आयुष्यात थोडस सण करा. देव व्हाल. ह्याच कळशावर सण करायला. हॉस्टेलला राहता तुम्ही बहिणी म्हणाले ना, पलटी म्हणाले ना, संध्याकाळी उघडा झोप धुवून काढ. काय फरक पडणार? शर्ट फाटला ना फाटू दे ना. एकच वय आहे ना तुला. एकच वय आहे ना. मध्ये भाजी भाग करा. थोडी गरिबी सण करा. एक दिवस तुम्ही श्रीमंत व्हाल. तुम्ही गरिबी सण करून जर श्रीमंत झाला तर ती श्रीमंती टिकेल. पण श्रीमंती जर तुम्ही नीट वागले नाही आणि जर गरीब झाले तर भिकारी व्हा. गरिबीतून श्रीमंत झालेली माणसं मोठी होणारच. आमदार आहे, खासदार आहे, डायरेक्ट आहे का? सदस्य, सरपंच, सभापती, पुढे मग आमदार तरी किती दिवस? मग एकदाच आयुष्यात मंत्री. काय माणसं तो थोडे दिवस झाले मंत्री. पण त्या सगळं सहन करूनच होतं. मग तुम्ही सहन करा. बरं सहन करा. थोडं सहन करा. आज सहनच करायचं नाही म्हणजे लोक सहन करा ना.
आज एवढं सुंदर थंडी पडली, या थुंदर संधी जर गव्हाने सण केली तर तिचं उत्पन्न तुम्हाला फुकट बापाची पेन कोण देईल भाऊ? कष्ट करायचे नाही, चोऱ्या करायच्या. चोऱ्या करून कुठे माणसं श्रीमंत होत्या. चोर सुद्धा इतके दरिद्री आले सध्या. टायर चोर, मोबाईल चोर, टपरी फोडली, गोवा चोर, मोबाईलचं दुकान फोडलं, मग मोबाईल नेवा का नाही, चार्जर चोरलं. कुठं खुशी तू वायरी. चोऱ्या करणारी मंडळी ध्यानात ठेवा. यदा कदाचित तुम्ही बंगला लुटला तर तुम्हाला पचेल, यदा पंप लुटला तो तुम्हाला पचेल. पण कायदा पहिल्यापेक्षा कडक झालाय आणि पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा सतर्क झाली आणि 80% जनता सध्या कॅमेऱ्यात येईल. तुम्ही जा सायकल चोर आहे आणि भोकांडी बसल पिकअप, मागची पुढची निघल. चोऱ्या करून जागण्यापेक्षा नाही, म्हशी वाजरून जागा ना, 150 रुपये म्हैशी. दिवसभर 2 भेटले 300. कोंबड्या पाळा ना, जिवंत कोंबडी 160 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे. आता उद्याच्या दिवस 250 ला होईल. चांगलं खायला शिका, चांगलं खायला शिका, चांगलं राहायला शिका. हे बायकोकडून थोडी चपाती जर जळाली तर बायको नवऱ्याला चपाती वाढत नाही. हायवेची चपाती पाहिजे कशी, खूप तिला खूप 1 2 वाढणारा असा वाढीत त्याला. त्याचा शिमूड पाडला, त्या म्हणतो लिंबू पीळ. अरे शिमूड खातो तू पैसे देऊ. शिका इतरांचं. रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी ऐकल्यात. जरा लक्ष्मीचा वापर योग्य करा. पाया पडतो तुमच्या उतटल्यावानी करू नका. लक्ष्मी खानदान संपून टाकी. हो, आता ही गावं तुमची सगळी ही गावं राहणार नाही. आता ही कुरळी, मोळी, भी हे 4-5 वर्षांनी तुम्ही येडे होणार. येडे तुम्ही खडे आणणार 5 वर्षांनी लोकांना. खडे म्हणजे मेंदू भरमिष्ट होणार 5 वर्ष. कारण जमीन होणारे तुमची कोटी रुपये गुंठा. आता एवढंच थोडं नोटाबंदी झाली, थोडासा पैशाचा लोचा झाला आणि प्लॉटिंग आणि ब्लटिंग स्थिर झाले. ते घेतला तेवढ्याला जाईल. आता हे अजून 7-8 महिने निघून गेले, एकदा पैशाची लेवल झाल्यावर जमिनीचं व्हॅल्युएशन कधी कमी होत असतं. असं कसं होईल? आणि जमीन वाढवणार तू. डोंगर होते ते जुन्या मंडळीने ताब्यात घेऊन तुले. आता काय राहिले, उकराय विकराय काय राहिलं. आता तुमची जमीन होणार आहे कोटी रुपये गुंठा. कोटी 33 बाय 33. तुम्ही नुसते ऐकणार कोटी खरा. काय नुसते ऐकणार इतके. आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख. खर्चायचे कसे? 25चा बंगला, 25ची गाडी, 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या खंड खलास. तुमची पोरं आहेत रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा आहे ना, वॉचमॅन आपला. राईट महाराज आमच्याकडे विमानतळ नव्हतं. आता झालं आता झालं शिर्डीला आता विमानतळ झालं. 1.5 महिना झाला चालू झाला. त्या गावातली माणसं, पैसा आला ना, पैसा. दुधाची पिशवी आणाय 40,000च्या गाडीवर जायचं दुकानात 9 किलोमीटर आणि पिशवी आणायची. कशामुळं? हे जे जमिनी गेले त्याला माझी होती, त्याच्यात माझी थोडी गेली. पण आपण अशी
जी गेली विमानतळात. ती माणसं आहे ना, आपल्याला कस तरी वाटायचं 40,000ची नवी गाडी आणि काय आणायला तुझ्याची पिशवी. आता ते लोकांना विचारित काम आहे का, काम आहे. आता ते साहेब नोकरा आहे गावंड्याच्या हाताखाली. 2 वर्षात लक्ष्मी इतकी चंचल आहे. तुझ्या ते कितीतरी लोक वडायला बिडी महाग झाले. मग त्या आदले बिडे फेकून देत होते माणसाच्या अंगावर. ते लय दिवस नाही चालत. ते लक्ष्मी येते मोटरसायकलवर उभं राहून टपरीवाला माझा पुढे आण, पुढे आण रे, 100ची काढायची. तुम्हाला सुट्टी नाही दिन नंतर. तो तेच टपरी उगा आम्हाला आता. आणि त्या टपरीवर तो काम काय करतो माहिती, ते आता रगडायचं निघालं ना टपरीवर. रगडायचं आता त्याने जर का देवाची कृपा आहे. देवाची नाही कृपा, तुझा ऊत जिरलाय. देवाची काय कृपा आहे सांगा मला. बसलेली माणसं हा विनोद. मग 10 वाजले मला खणवायचं का नाही. मला उभं राहिलं भान राहत नाही. ते राईट टाइम आता 2-2.5 तासात सोडित तुम्हाला. त्याशिवाय काय तुम्ही मला 2 मिनिटं उभं राहता का भाऊ सरळ. विनोदाचा भाग सोडा. हे इंदुरीकडचे कीर्तन आहे. मी तुमच्या मुलासारखं ही कीर्तन आपल्या माणसांना तरी काळाची गरज आहे. तुम्ही लग्नांमधल्या पैशाचा वापर कमी करा, फार कमी करा. आता सगळ्यांकडे मोबाईल आहे. आता काय पत्रिका छापायची गरज आहे. उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा. 350 नावं छापीतून उन्हात बोंबलं तिंडत. आणि ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरी ठेवतो, त्याचीच सापडायला. लग्न होतं का बंद करू नका. आणि पाया पडून सांगतो तुमच्या श्रीमंत लोक आहे, तुम्ही जेवण मांडी घालून झाली जा. उद्या संध्याकाळी जेवण कसं आहे तुमचं, मांडी खरं जेवण आहे ते. किती हान वाटतं तर परत येईल. उरलेलं बांधू नाही त्याला अन्नदान. ही श्रीमंत माणसं तुम्ही. आता तुम्हाला बोलू नये, एक तर जेवण खालीच असावं, पण तुमच्या पैशाला आलाय उठ म्हणून तुम्ही ते टेबलावर सुरू केले लग्नात, तर ते योग्य नाही. पण आता थोडा पैशाचा असल्यामुळे वरणालामुळे ते असल्यामुळे बसवा खर्च. उभ्याची जेवण बंद करा. महाराज अक्षरशः आपण लहान असताना आपली आई चूल पेटवायची तर पिठाचा थोडा गोळा अग्नीत टाकायची, नव्हती टाकी. म्हणजे आपली आई अग्नी देवता तृप्त करीत होती. आणि आज आपण उभ्यानं जेवण आणलं तर उभ्यानं, आणि ती वराड नालायक ताटली हातात घेत. एकाला भातच सापडा, ती ताटलीच घेऊन घरी गेलं. मरते मला ताटली. लईची एक बुटीचं लग्न आणि एवढी गुलाबजाम. पूर्वी गोड गुलाबजाम होती, आता गुलाबजाम लय आडबंग आलाय. म्हाताऱ्याला तोंडात फेकला, त्याच्या नागपुडीत कुठला गुलाब, त्याच्या पाठीत सुद्धा हाताने तर मिळालं होतं. माझं एखादा भात सापडला वरानच सापडा. बदल करा. आणि आता ही काळाची अन्नदान साधं घाला, लापशी भातच घाला, पण दणकून घाला. हे उभ्याचे जेवण बस. गरिबांनाच अन्नदान घालावा. श्रीमंत काय घाले ते नाला नाही, गरिबांना घाला. श्रीमंताच्या घरात आरोळी, गरिबाच्या घरात आरोळी देऊन चहा येतो. खाणारी चहा वजन नाही. श्रीमंत खिडकीजवळ जाते, मग ते मॉडेल येते चहा. केस विस मोकळे सोडेल, गाऊन बिऊन घालील. बापा 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 बापा. आपल्याला वाटतं जोडून आणू शाही काय. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बसशील. यांच्या घरात कपात डोकाय लागत.
अजून 1 वर्ष न श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बनवायचा त्याच्यात. कशात कशी पूर्वी चांगले तांदूळ हातात देत होते तर लोक फेकीत होते. आता त्या पिशव्या केल्या लोक पुढेच फोड दिल्या फेकूनच हातात. त्याच्यापेक्षा एक फाजील पद्धत आली आता लागणार. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून आला ती गेट केलंय गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. ₹35 चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो 35ला. तो आता 99ला झालाय ना तर 35ला खाता पाहिला. आणि त्या नवरदेवा माग ती 2-4 याडपाट पोरं खांब्यासाठी लटकेल. त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी इथल्या फटीत चौकी. इथं चमकी भरी ती इथं वेगळा कलर घ्यायची. कुठून आणती काय पॉप नावाचा भांग पाहिजे. पॉप म्हणजे मधी खड्डा पुढे झटका. पूर्वी असं भांग होता. पूर्ण गेल्या वर्षी देवयानी भांग होता. देवयानी भांग कसं होता माहिती पूर्ण ही बाजू नाही ही बाजू ही सपाट वळायची खाली इकडून राहून द्यायची तशी आणि तिला एक बट मोकळी ठेवायची. ती बांधायची नाही तशी मोकळी राहायची. पोरगी अशीच चालायची. एक वर पुरीला पाहून दूध घालाय किराणा दुकानात गेलं. आणि त्याच्या पुढे तो फॅन वाला लॉन्स मध्ये एकदम शांतता. तसं प्रेम करायचं आहे. जमलं नाही. आणि तो मैपूर चालू होता कसं माहिती. आणि त्याच्या पुढे फुलं टाकीन. अरे बाटलीची बुच्च टाका प्यावलं येते. ते मरणाचं बटरी हाणतात त्याला का. देह जावा थोराव पांडुरंगी दृढ भाव. माझं शरीर गेलं तरी चालेल पण पांडुरंगावरचं पाय सोडणार नाही. तुझे पाय माझ्या चित्तात राहू दे. कसे वदनी तुझे मंगलनाम हृदयी अखंडित प्रेम. याच्यामध्ये 3 नियम आहेत. एक कायिक नियम आहे, एक वाचिक नियम आहे आणि एक मानसिक नियम आहे. पण आपल्याला